येणारी आता निवडणूक शहराची महानगरपालिकेची या निमित्तानं होईल, तेव्हा मला खात्री आहे की शहरातली जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहील आणि भरभरून, मी म्हणजे झोळी भरून आशीर्वाद या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमच्या नगरसेवकांना देतील. बापूने आत्ताच सांगितलं की काम कधी चांगलं होतं, लोकांच्या भावना किंवा आपण भारतीय जनता पक्षाबद्दलचा विश्वास लोकांना कधी निर्माण होतो की एका प्रभागामध्ये किमान 10 इच्छुक आमच्याकडे आहेत, 11 12 इच्छुक आहेत. आणि एवढ्या इच्छुकांची संख्या कधी होते की त्यांना खात्री आहे की आपण भारतीय जनता पक्षासोबत गेलो किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असलो तर 100% आपण निवडून येऊ. या शहरातल्या सगळ्यांची इच्छा झालेली आहे, सगळ्यांचीच इच्छा झालेली आहे. आपल्याला 1200 अर्ज आलेले आहेत आता. म्हणजे मी आम्ही तिघांनी बसायचं ठरवलंय. आता 1200 जणांच्या मुलाखती घ्यायच्या कशा आणि पुढे जायचं कसं हे ठरवण्याने आमची आता बैठक, बापूला मी मगाशीच फोन केला सकाळी की एकदा बसायला लागेल. शेवटी जे इच्छुक आपले आहेत त्यांचं मत ऐकून घ्यायला लागेल, त्यांना विश्वास द्यायला लागेल. शेवटी तिकीट आपण 102च देऊ शकतो, तेव्हा त्यांना विश्वास आपल्याला द्यायला लागेल. आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं हा विश्वास मिळवलेला आहे. एका बाजूला आमच्याकडे 1200 इच्छुक आहेत आणि दुसऱ्या बाजूला असा एकही पक्ष नाही की ज्याकडे 102 इच्छुक आहेत. जबाबदारीने सांगतो मी, असा एकही इच्छुक नाही 102. आणि त्यांच्या जरी 102 लोकांनी अर्ज केला तरी सुद्धा त्यांची आत्मा सांगतो की भारतीय जनता पक्षाचं मिळालं तर बरं होईल. अशी परिस्थिती आहे. तर परिस्थिती तुम्ही बघता की कशी गंभीर परिस्थिती समोरच्या पक्षाची आहे. पण आम्ही सगळेजण एक दिलानं एक मुखानं भारतीय जनता पक्षाचे 102 उमेदवार पण आम्ही निवडू आणि उमेदवार निवडून एक दिलानं एक ताकदीनं भारतीय जनता पक्षाचा झेंडा या महानगरपालिकेवर आम्ही सगळे मिळून फडकवू. आणि तो फक्त झेंडा फडकवणार नाही, या सोलापूरच्या इतिहासात पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर आम्ही मिळवू. आणि आमचं टार्गेट आहे अबकी बार 75 पार. हा संकल्प आम्ही मिळून आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून करतोय. आणि संकल्प शेवटी एक आहे की संकल्प आपण करत असतो त्या पूर्तीच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. शेवटी जनता आशीर्वाद देणार आहे, तो किती आशीर्वाद देईल तो शेवटी जनतेचा विषय. पण आमचा संकल्प आम्ही या निमित्तानं केलेला आहे. आणि अनेकदा तुमचा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही महायुती म्हणून लढणार का, ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आत्ताच देऊन टाकतो. हा सगळा अधिकार आमचे तिन्ही लोकप्रतिनिधी लोकल आहेत आणि आमच्या जिल्हाध्यक्ष म्हणून आहेत, यांना आम्ही दिलेला आहे. हे तिघं बसतील आणि हा जो निर्णय घेतील शहराच्या दृष्टीनं, पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार नाही. ही निवडणूक शहराच्या तिन्ही आमदाराच्या आणि आमच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच होणार आहे, हे मी जबाबदारीने आपल्याला सांगतो. त्यामुळं ते लोकप्रतिनिधी तिन्ही आहेत, तिन्ही आणि आमच्या शहराध्यक्ष आहेत. हा जो निर्णय घेतील, मग युतीचा घेतील, एकला चलोरा घेतील, जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत राज्याची भारतीय जनता पक्षाची पार्टी सोबत राहील. हा या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. आपण सगळे मिळून या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी पार्टीशी खंबीर उभं राहावं. मी काय सांगतो आपल्याला, चेंडू नाही आहे, मी जबाबदारीने सांगतो. या शहराच्या नेतृत्वामध्ये क्षमता आहे शहराचं नेतृत्व करायचं. तिन्ही आमदार आज भारतीय जनता पक्षाचे आहेत, या शहराचा विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळं या ठिकाणी बाहेरच्या नेतृत्वाची अजिबात आवश्यकता नाही. ठीक आहे, मी पालकमंत्री म्हणून पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येणं माझी जबाबदारी आहे. इथल्या भारतीय जनता पक्षासोबत उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे, ती 100% पार पाडणार. त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही. आम्ही ठामपणे या शहराच्या निवडणुकीसाठी सगळी शस्त्र घेऊन आम्ही सोबत राहू पक्ष म्हणून, त्यात कुठली अडचण नाही. परंतु शेवटी हे नेतृत्व सक्षम नेतृत्व आमच्याकडे आहे आणि या सक्षम नेतृत्वाच्या नेतृत्वाखालीच या शहराची निवडणूक या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सगळ्या जनतेला मी मनापासून आव्हान माझं आहे की आम्ही विकासाचा सोलापूर शहराचा चेहरा मला बदलतोय. अजून आम्हाला हे सोलापूर IT पार्क असणारं सोलापूर निर्माण करायचं आहे. स्वच्छ सुंदर सोलापूर करायचं आहे. आपल्याला
पर्यटन क्षेत्र म्हणून या सोलापूरची ओळख आपल्याला निर्माण करायची आहे आणि यासाठी आपल्या शहरवासियांचे आशीर्वादाची आवश्यकता आहे. शहरवासी भरभरून आशीर्वाद देतील. माझी मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, तुम्ही सांगितलेला प्रत्येक मुद्दा आम्ही पूर्ण केलेला आहे. आता तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. तुम्ही पण सगळे मिळून आम्हाला आशीर्वाद द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. खास करून आमच्या महापालिकेचे आयुक्त आहेत, अजून आचारसंहिता लागली नाही, त्यामुळं त्यांचंही मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. कधी कधी मी चिडलो, रागवलो आणि बऱ्याच गोष्टी झाल्या आमच्यामध्ये, परंतु शेवटी मला जे अपेक्षित होतं ते काम अपेक्षित होतं. पण मी आता पहिल्यांदा कौतुक करतोय, पहिल्यांदा तुमचं कौतुक करतोय की अपेक्षित असणारं काम आपण करताय. आमच्या पवार मॅडम असतील, आमची सगळी महापालिकेची टीम असतील, खूप वेगानं काम करतायत. आणि आपण सगळ्यांनी एवढ्या वेगानं काम केल्याशिवाय आज सोलापूरचे पत्रकार बांधव मला फोन करून सांगतायत की भाऊ सोलापूरमध्ये स्वच्छता व्हायला लागली, सोलापूरमध्ये हे सगळं दिसतंय. हे पत्रकारांनी सांगणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा म्हणजे आमची लोक काम करतायत हा त्याचा अर्थ आहे. हे सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आमच्यासोबत येणाऱ्या महिना दीड महिना जो कालावधी असेल आणि सातत्याने असाव्यात, पण थोड्या अधिकच्या असाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आता मी सांगतो, मी आपल्याला आजही सांगतो आणि अगोदरही सांगितलंय, या शहरातले तिन्ही आमदार सक्षम आहेत. सुभाष बापू सिनियर आमदार आहेत, सिनियर मंत्री आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. विजय मालक सिनियर आमदार आहेत, तेही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. पालकमंत्री म्हणून काम केले, मंत्री म्हणून काम केले. देवेंद्रजी नगरसेवक म्हणून काम केलं. आता आमदार म्हणून खूप चांगलं काम करताना आपण सगळेजण पाहताय. त्यामुळं त्या तिघांनी एकत्र असणं किंवा माझ्या बैठकीला असं कोणी सांगितलं, तिघांनी मिळून माझं पालकमंत्री म्हणून स्वागत पहिल्या दिवशी केलं तेव्हा तिघही होते. त्यानंतर जेव्हा जेव्हा कधी आम्हाला आवश्यकता होती तेव्हा सगळेजण आम्ही एकत्र होतो. जेव्हा कधी आमचे शहराच्या विकासाचे निर्णय घ्यायचे तेव्हा आम्ही एकत्र बसलो, चर्चा केल्या आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेतले. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं तसं नाही. त्यामुळं मी आजही सांगतो, आत्ताच मी विजय मालकांच्या इथं कार्यक्रम करून आलो. त्यांचाही कार्यक्रम विकास कामाचे चालू आहेत, त्यांचे बाकीचे कार्यक्रम चालू आहेत. त्या दृष्टीनं बापूंच्या कार्यक्रमात व्यस्त होते, तिथून त्यांना जवळ होते, या म्हटलं ते आले. आणि आता तुम्हाला इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर नाही, या शहराच्या विकासाचं एवढं मोठं काम उभं राहतं. हे तिन्ही लोकप्रतिनिधी काम करतायत म्हणून प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं प्रत्येक कामाचा पाठपुरावा केलेला आहे. म्हणून विमान चालू झालं, म्हणून पाणी पुरवठा पूर्ण झाला, म्हणून स्वच्छतेची कामं होत आहेत, म्हणून आपण बघतो की पाणी पुरवठ्याची कामं मंजूर होत आहेत, म्हणून IT पार्क मंजूर झालं. याला कारण आहे की सगळ्यांनी संयुक्तिक काम केलं. मला एक कळणं झालंय, त्या पक्षात आलेल्यापेक्षा तुम्हाला फार चिंता आहे. मी काय सांगितलं आपल्याला की आमचं नेतृत्व सक्षम आहे, तुम्ही चिंता करू नका. तिकीट वाटप होईपर्यंत वाट बघा आणि जेव्हा तिकीट वाटप होईल तेव्हा मला प्रश्न विचारा. आज विचारणं मला वाटतं शेवटी एक आहे की तेच नाही, आमच्याकडे आलेल्या माणसापेक्षाही सक्षम माणसं आहेत, आलेली माणसं प्रचंड सक्षम आहेत. त्यामुळे शेवटी हे करत असताना आम्ही सगळे मिळून योग्य निर्णय घेऊ, याच्यामध्ये कुठलीही शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका. आणि त्यामुळं नवीन आला, जुना आला, आत गेला, बाहेर आला, याची चर्चा कृपा करून माझी विनंती आपल्याला. हो 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 मी आपल्याला क्लिअर सांगतो, माझी जबाबदारी नाही असं मी अजिबात म्हटलेलं नाही. मी सांगितलं की आमच्या शहराचं नेतृत्व करायला सक्षम आहे. त्यामुळं या शहरातल्या युतीच्या संदर्भातले सगळे अधिकार
शहर अध्यक्षांनी इथल्या तिन्ही आमदारांना पक्षाने दिलेले आहेत. तो जो निर्णय घेतील महायुती करण्याचा, एकला लढण्याचा, जे काही निर्णय घेतील, आणि ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा मी इंटरव्ह्यू होईल, ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा प्रदेशाध्यक्ष होतील, ज्यावेळी आवश्यकता भासेल तेव्हा स्वतः देवेंद्रजी सुद्धा त्यामध्ये इंटरव्ह्यू होतील. भारतीय जनता पक्ष अगदी केंद्र पातळीपासून बॉटमपर्यंत प्रत्येक निवडणुकीत सक्रिय असतो. जिथं आवश्यकता असेल तो घटक त्यामध्ये सहभागी होतो. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. महायुतीचा निर्णय घेण्यासाठी आमचं नेतृत्व सक्षम आहे. आमचे नेतृत्व सगळ्याशी चर्चा करतील. वाजवी मागण्या असतील, प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार जर इथं वाटा मागितला आणि तो आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मान्य केला तर महायुती सुद्धा होईल. आणि गरज पडली तर आम्ही मी आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे, मागे तुम्हाला म्हटलो की स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय, पाठीमागे बोललो, बापू बाजूलाच बसलेत माझ्या, कुठलाही निर्णय होणार नाही हे मी तुम्हाला आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे. खोदून आता काही जरी किती खोदलं तरी आता काय निघणार नाही. मी आपल्याला क्लिअर सांगतो की या शहराची निवडणूक लढण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेईल. जो काय घेईल तो तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. त्यामुळं निर्णय पक्षाला घेऊ द्या, तुम्हीच घेऊ नका. मी आपल्याला क्लिअर सांगितलं की भारतीय जनता पक्षातल्या उमेदवारांच्या पेक्षा चिंता तुम्हाला फार आहे. त्यामुळे मी आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्ष सर्वसंमतीनं उमेदवाराची निवड करेल आणि सर्वसंमतीनं निवड करून भारतीय जनता पक्ष उमेदवार ठरवेल. आणि जेव्हा यादी तुमच्या समोर येईल तेव्हा त्यानंतर तुम्ही अनालिसिस करा की तुम्ही आता सांगताय त्याच्यावर. मी आपल्याला सांगतो की भारतीय जनता पक्ष आता नगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल वास्तव घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, आता आला नाही. 21 तारखेला येईल. 21 तारखेला तुम्हाला लोकांचा, जनतेचा मूड समजेल. खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचा मूड तुम्हाला समजेल येणाऱ्या 21 तारखेला. त्यामुळं राज्यातल्या जनतेचा मूड भारतीय जनता पक्षासोबत आहे. 29 महानगरपालिका आहेत आणि मी आज सांगतो बहुतांश नगरपालिका भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या निवडून येतील. याच्यामध्ये कुठली शंका कुशंका ठेवू नका. आणि महाराष्ट्रातली जनता आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षासोबत मजबूतीनं उभी आहे. काय आपण बीव्हीजी कंपनीची मशीन आहे, आपण भाड्यानं घेतलेली आहे. पण आम्ही भाड्यानं घेत असताना त्याचा बिलकुल अभ्यास केलेला आहे की आपण मजूर लावलं तर किती खर्च येतो, आणि नवीन घेतलं तर किती खर्च येतो. या सगळ्याचा विषय केला तर आमचं मासिक 8 लाख रुपये वाचेल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि ते मशीन खूप चांगलं काम करेल आणि चांगलं केल्यानंतर तुम्ही चांगलं लिहा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्ग जे काय आपल्या सोलापूर शहरात 2 उड्डाण करणार आहेत त्याच्या आतापर्यंत 4 वेळा टेंडर निघाले. आता सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत 892 कोटीचे टेंडर निघेल का आणि ते तसं होऊ नये म्हणून यासाठी काय पावलं घेतात? मी आपल्याला सांगतो, आम्ही जो शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण केलेला आहे. उड्डाणपुलाचं मी स्वतःहून सांगितलं, तुम्ही सांगायच्या आधी सांगितलं की आम्ही उड्डाणपुलाचं काम चालू करू नाही शकलो. परंतु त्या ठिकाणी असणारा रेल्वे, त्या ठिकाणी जो प्रत्येक केंद्रीय एजन्सीच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काय जागा आहेत आणि त्या जागांचं हस्तांतरण करताना काय अडचणी येतात तुम्हाला कल्पना आहे. पण त्याचंही हस्तांतरण आमच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचे प्रस्ताव शासनाकडे आहेत आणि त्या हस्तांतरणाची प्रक्रिया कंप्लीट झाली की उड्डाणपुलाची कामं पूर्ण होतील. त्याच्यावरती आपण निश्चिंत राहा. त्यामुळे ती प्रक्रिया जवळजवळ पूर्णत्वाला गेलेली आहे. त्यामुळे जो शब्द सोलापूर शहराला भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे तो शब्द भारतीय जनता पक्ष पूर्ण करेल, पूर्ण केलेला आहे. आणि भविष्यात आणखीन नव्यानं सोलापूर शहराला विकसित करण्यासाठी एक नवा रोडमॅप घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये येऊ.
नवा संकल्प करून आम्ही निवडणुकीमध्ये येऊ, सोलापूरच्या जनतेला आम्ही विश्वास देऊ आणि सोलापूरच्या जनतेचा विश्वास जिंकू. एकच प्रश्न आहे, पुण्यामध्ये जसं पार्क पॉवरचं प्रकरण असतंय मुठव्याचं, त्याच पद्धतीनं सोलापूर महापालिकेनं इंदिरा गांधी पार्क स्टेडियम असेल, जलतरण तलाव असेल, अवघ्या वर्षाला 1 लाख रुपये भाडे त्याच्यावरती MCA ला दिलंय. रोहित पवार याच्या अध्यक्ष आहेत त्यांना, आणि तिथं देखील मुद्रांक शुल्क बुडवलाय. येणाऱ्यांनी किंवा देणाऱ्यांनी ते भरायचा असतो, तो भरला नाही. या संदर्भात आपण काय म्हणतो? मला आता काय कौतुक वाटतंय तुमचं. कुठल्या जमिनीचा काय विषय आहे आणि कुठल्या प्रकरणाला कुणाशी जोडताय, हा थोडासा आपण थोडा अभ्यास आपण थोडा अभ्यास केला पाहिजे. एक या विषयाचा मुद्रांक शुल्क शासकीय व्यवस्था आहे, जिथं भरायचं असेल तिथं भरलाही पाहिजे. त्या बाबतीत माझी शंका कुशंका बिलकुल नाही. परंतु हे स्टेडियम भाडेतत्वावर चालवावं आणि या स्टेडियम चालू राहावं, हा त्यातला विषय होता. कुणालाही विकत दिलेलं नाही, कुणालाही कायमचं दिलेलं नाही. त्यातून एक आहे, आपण जलतरण तलाव खूप चांगला बांधला आहे, बरोबर आहे. त्याचा मेंटेनन्स होत नाही, त्याचा वापर होत नाही. तेव्हा मी स्वतः काही आपण बघितलं असेल की काही स्विमिंग तलाव ते BOT आपलं चालवण्यासाठी दिले, नेहरू नगरचा, आणि तो द्यावा तलाव, अशी माझी संकल्पना होती की ज्यातून जर अजून 1 वर्ष तलाव बंद राहिला तर त्याचं होणारं नुकसान कधीच भरून येणार नाही. पेक्षा तो रन राहिला पाहिजे, चालू राहिला पाहिजे, आणि त्याचा मेंटेनन्स जो चालवतो त्यांनी केला पाहिजे, लोकांना सेवेत आला पाहिजे. हा विषय. ते स्टेडियम सुद्धा त्याच पद्धतीने सेवेत यावं. याच्या पलीकडचा कुठला घोटा मारघोटा काही नाही. आणि जे ऐका का, जे काय आहे मुद्रांक शुल्क, शेवटी एक आहे, जे भरलं तर महापालिका भरेल किंवा समोरचे MCA भरेल, बरोबर आहे ना. MCA भरेल. कुठल्याही पद्धतीनं जर काय असं झालं असेल तर ते मुद्रांक शुल्क भरलाही जाईल, भरलाही असेल, नसला भरला ते भरायला लागेल. याने कुठला किंतुपर्यंत असायचं काम नाही. त्यामुळं शहर आपलं आहे. माझी विनंती एवढीच आहे की कारण नसताना, जर कारण असेल तर बदनाम झालं तर चालेल, अजिबात अडचण नाही. म्हणजे आपण शहराचे नागरिक आहोत, आपण शहरात काम करतो, तर आपलंही दायित्व आहे की विनाकारण शहर बदनाम होणार नाही, याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. माझी खास करून पत्रकार बांधवांना विनंती आहे, जर त्याच्यात काय असतं तर अवश्य तुम्ही त्याच्यावर काय लिहा, करा, ठोका, काय अडचण नाही माझी. परंतु तशी कुठली परिस्थिती नाही. हे मैदान, हे क्रीडांगण व्यवस्थित राहावं, विकसित व्हावं, इतरंजी व्हावी, ज्या स्पर्धा व्हाव्या, हीच भावना होती. म्हणून तो करार केलेला होता. त्यामुळे अजिबात विषय नव्हता. आणि आज सगळे प्रश्न विचारले तर मी उद्या येणार आहे, उद्या काय विचारणार आहे सांगा.